गेल्या 4 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। अद्यापही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं ही मागणी त्रिसदस्यीय समितीने आता फेटाळून लावली आहे। एसटी बंद करून कुठल्याही मागण्या पदरात टाकणं हे परवडणारं नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परबांनी म्हटलंय। तसंच मूळ वेतनात वाढ केली असून कामगारांचे पगार 10 तारखेच्या आत होतील असं देखील परबांनी सांगितलंय। तसंच 10 मार्चपर्यंत सर्वांनी कामावरती यावं असं आवाहन देखील परिवहन मंत्री अनिल परबांनी केलंय। त्यानंतर कर्मचारी कामावरती आले नाही तर कर्मचाऱ्यांना कामाची गरज नाही असं आम्ही मानू, तसंच त्यांच्यावरती कठोर कारवाई करू असा इशारा देखील परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलाय। अर्थातच एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या आशा आता बावळताना दिसतात। मग एवढे दिवस आंदोलन करून एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती निराशाच पडली का? एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना जबाबदार कोण? एसटी कर्मचाऱ्यांना कोणी वाली नाही का? विलीनीकरण करण्यात अडचणी कसल्या येतात आणि यावरती आता एसटी कर्मचाऱ्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? हेच प्रश्न विचारूयात थेट मुख्यमंत्र्यांना। पाहूयात, सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे। तर पहिल्यांदाच आपण जाऊयात साताऱ्यामध्ये। साताऱ्याहून आपले प्रतिनिधी प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत। प्रशांत, साताऱ्यामधील एसटी कर्मचाऱ्यांची आता पुढची भूमिका काय असणार आहे? कारण राज्य शासनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण अशक्य असल्याचं आता सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। साताऱ्यामधील एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे आता मागण्या काय आहेत? नक्कीच शुभम, खरं तर गेली 4 महिने झालं एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान अनेक कर्मचारी खरं तर मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जण कामावरती हजर देखील झालेले आहेत। काल त्रिसदस्यीय समितीचा अहवाल जो आलेला आहे त्या अहवालामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण जे आहे ते खरं तर राज्य सरकारमध्ये करता येणार नाहीये। आणि अनिल परब यांनी देखील सांगितलं की 10 मार्चचा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे, कर्मचाऱ्यांनी कामावरती यावं अन्यथा त्यांना बडतर्फ किंवा निलंबित करण्यात येईल असं त्यांनी देखील सांगितलं। मात्र साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं नक्की म्हणणं काय आहे? ते कामावरती जाणार आहेत की त्यांचं आंदोलन हे कायम ठेवणार आहेत? आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल? नमस्कार। काल जो परिवहन मंत्र्यांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे, आम्ही त्या अल्टिमेटमला 13ची टोपली दाखवतो आणि त्यांना मी आपल्यामार्फत सांगू इच्छितो की तुम्ही अजून 10 अल्टिमेटम दिले तर आम्ही कामावर जाणार नाही। आमचा न्याय शासनावरती आमचा पूर्ण विश्वास आहे। आमचे जे वकील साहेब आहेत, ॲडव्होकेट सदावर्ते साहेब, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, संविधानावरती विश्वास आहे। त्याप्रमाणे आम्ही आमचा लढा लढत आहोत आणि जोपर्यंत सदावर्ते साहेब आम्हाला सांगत नाहीत की तुम्ही ड्युटीवरती जावा, न्यायव्यवस्था आम्हाला आदेश देत नाही जोपर्यंत तुम्ही ड्युटीवरती जावा, तोपर्यंत आमचं जो दुखवटा आहे तो कायम चालू राहील। ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय अडचणींना सामोरं जावं लागतं? आता गेले 4 महिने झालं पगार नसल्यामुळे खूप अडचणी आहेत। आर्थिक विवंचनेमध्ये आमचा कामगार आहे, पण तरीसुद्धा तो आपल्या मतावरती ठाम आहे। आता ही जी लढाई आहे ती आर या पारची झालेली आहे। जिंकू किंवा मरू या तत्वावरतीच आम्ही लढत आहोत। हा दुखवटा आमचा कायमस्वरूपी राहणार आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाहीये, विलीनीकरणाची आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाहीये, तोपर्यंत हा लढा कायम राहील। आमचा न्यायदेवतेवरती आणि संविधानावरती तसेच सदावर्ते साहेबांच्यावरती पूर्ण विश्वास आहे। जी काही धुरा आहे ती आता संविधानावरती आणि न्यायव्यवस्थेवरती आहे। परिवहन मंत्री साहेब हे आमचे पालक आहेत, पण त्यांनी आजपर्यंत पालक म्हणून ज्या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या काहीही केल्या दिसत नाहीत। ते फक्त आणि फक्त अधिकार गाजवत आहेत की अल्टिमेटम देतोय, अल्टिमेटम देतोय। आजपर्यंत 3 ते 4 वेळा अल्टिमेटम दिलेले आहेत, पण अशा अल्टिमेटमने हा कामगार आता मोडणार नाहीये, कारण तो कणखर झालेला आहे। 4 महिन्यामध्ये त्याने अनेक हालअपेष्टांना सामोरा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे एकीचं बळ आहे, ही जी ताकद आहे ती एकीमुळे आलेली आहे आणि ती कधीही नष्ट होणार नाही। कितीही अल्टिमेटम देऊ दे किंवा आता काहीही कारवाया करू देत, कारवाया करून झालेल्या आहेत, निलंबन झालंय, बडतर्फ झालेलं आहे, यापेक्षा अजून काय होऊ शकतं? आणि याच्यामध्ये जवळजवळ 104 पेक्षा जास्त कर्मचारी आमचे मृत्युमुखी पडलेले आहेत। 4 तारखेपासून अन्नत्यागाला आझाद मैदानावरती लोक बसलेले आहेत। या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? एकच तर मागणी आहे आमची की आमचं राज्याच्या शासनामध्ये विलीनीकरण करा। मग तुम्ही पालनहारते म्हणून जर याचा विचार करणार नसाल तर काय त्याचा उपयोग आहे? तसंच मी आपले मुख्यमंत्री जे उद्धवजी ठाकरे साहेब आहेत यांना एकच विनंती करू शकते की तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात, तुम्ही या राज्याचे पालनकर्ते आहात। आज तुम्ही आमच्याबद्दल थोडी तरी
म्हणजे सहानुभूतीने विचार करावा. 104 लोक आमचे गेलेले आहेत, 110 दिवस झाला हा दुखवटा चालू आहे, तरीसुद्धा याच्यावरती वाच्यता होत नाहीये. याच्या मागचं काय गुपित दडलेलं आहे ते एकदा मुख्यमंत्री साहेबांनी उघड करावं की काय अडचण आहे हे न करण्यामध्ये. आणि जगावेगळा आम्ही काही मागत नाही, इतर राज्यांच्या मध्ये जर झालेलं आहे तर आपल्या राज्याला काय अडचण आहे. आणि एकच शेवटी सांगू इच्छिते की जोपर्यंत न्यायदेवता न्यायव्यवस्था आम्हाला सांगत नाहीये की हा दुखवटा सोडून तुम्ही कामावर हजर व्हा, या गोष्टी होऊ शकत नाहीत, तोपर्यंत आमच्यातला एकही कामगार कामावर जाणार नाही. ताई, काय सांगाल? तुम्ही 4 महिने झाले तुम्ही लढा देताय. मी साताऱ्यातून हेमलता कदम वाहक पदावर आहे. तर मी तुमच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांना एकच सांगू शकते की आतापर्यंत तुम्ही आमच्यावर भरपूर कारवाया केल्या, सेवा समाप्ती केली, बडतर्फ केलं, निलंबन केलं, तुम्ही अल्टिमेट दिला. आता सुद्धा काल तुम्ही अल्टिमेट दिला की 10 तारखेपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. तर मी त्यांना एकच सांगते की आमचा न्यायदेवतेवर आणि संविधानावर आणि आमचे आराध्य दैवत गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि न्यायदेवतेवर पण आमचा विश्वास आहे. तर आमच्या एसटी कर्मचारी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणीही आम्ही कामावर जाणार नाही. तुम्ही तुमच्या मागणीवरती ठाम आहात? हो, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे. विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही कामावर जाणार नाही. नक्की शुभम, खरं तर साताऱ्यातील जे कर्मचारी आहेत त्यांनी असं देखील आपल्याला सांगितलेलं आहे की विलिनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही कामावरती जाणार नाही. तर साताऱ्यामध्ये देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम दिसत आहेत. आपण जाऊयात सोलापूरमध्ये आपले प्रतिनिधी संजय पवार आपल्यासोबत आहेत. संजय, सोलापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत? कारण त्रिसदस्यीय समितीनं ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या त्या फेटाळून लावलेल्या आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? शुभम, नक्की सोलापुरातल्या जे कष्टी कर्मचारी आहेत त्यांचा सोलापुरातला या आंदोलनाचा आजचा 127वा दिवस आहे. सोलापुरातले कर्मचारी ठामपणे हे आंदोलनाच्या बरोबर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मागण्या ज्या आहेत की राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं ही प्रमुख मागणी आहे. त्यामुळे अनेक कामगार जे सोलापुरातले डेपोतले आहेत ते कामावर गेलेले नाहीत आणि त्यांच्या आता सीएमला काय भावना की आता त्रिसदस्यीय अहवाल तो तर फेटाळलेला आहे आणि मागण्यांच्या फेटाळलेल्या आहेत आणि त्यांची भूमिका काय जाणून घेऊ. आपल्यावर कामगार आहेत. मला सांगा, आता त्रिसदस्यीय समितीने आपल्या मागण्या फेटाळलेल्या आहेत आणि सरकारने तुम्हाला अल्टिमेटम दिलेलं आहे की 10 तारखेपर्यंत हा कामावर रुजू व्हावं, अन्यथा कारवाईची त्यांनी इशारा दिलेला आहे. काय सांगाल आपण? कारवाईचं बोललं तर आम्ही आता गेले 2 महिन्यापूर्वीच आम्हाला एसटीच्या सेवेमधून बडतर्फ केलेला आहे. आम्ही कारवाईला वगैरे कसल्याही बडतर्फीच्या कारवाईला, सस्पेंडला, बदल्यांना अजिबात घाबरलेलं नव्हतं. अहो, ह्या सरकारला मला एकच सांगायचं आहे, दुखवट्याचा अर्थ काय आहे? दुखवटा म्हणजे काय? एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती दाखवल्यानंतर त्या कुटुंबावर इटाळ म्हणतात त्याला ग्रामीण भाषेमध्ये, तो इटाळ आहे आमच्यावर सध्या. आणि तो इटाळ जर तुम्हाला दूर करायचा असेल, त्यांचं जर गोड करायचं असेल तर विलिनीकरण हा पर्याय आहे. तुम्ही जो समिती नेमली मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने जी समिती नेमली त्या समितीवर आमचा पूर्वीपासून अजिबात विश्वास नव्हता. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो की ह्या समितीचा जो निर्णय हा कामगारांच्या विरोधात येणार आहे. आणि ह्या समितीने सुद्धा आज संविधानाची पायमल्ली करून मला सांगा 2017 साली असाच आमचा 4 दिवसाचा संप झाला होता. त्या 4 दिवसाच्या संपामध्ये शेवटच्या ज्या दिवशी 4 दिवस झाला त्या संध्याकाळी 5 वाजता मुंबई हायकोर्ट ह्या कामगारांचा संप कायदेशीर आहे असं ठरवलं होतं 2017 साली. आणि त्यानंतर संध्याकाळी 8 वाजता सांगितलं की सदरचे कर्मचारी हे महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली असल्यामुळं ते शासकीय आहेत. त्यावेळेस 2017 सालीच आम्ही शासकीय असं डिक्लेअर कुणी केले? मुंबई हायकोर्टाने केलेलं आहे. त्यामुळं ह्या राज्य सरकारला माहीत आहे हे शासनाचेच कर्मचारी आहेत, परंतु यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं षडयंत्र करून काहीतरी करून ह्याच्यामध्ये काय गोड बंगाला हे आम्हाला माहीत आहे. पण आम्हाला हे राजकारणी लोकांना सुद्धा तेवढंच माहीत आहे, ह्याच्यामध्ये 100% हे लोक गावणार आहेत. आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब, तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने, तुम्ही हे धृतराष्ट्रासारखे हे जे अनिल परब परिवहन मंत्री जे सांभाळले आहेत हे काय पारदर्शक कारभाराचे मंत्री नाहीत. येऊन जाऊन अल्टिमेट अहो हे काय? काल आमच्या सदावर्ते साहेबांनी सांगितले की आपलं ठेवावं झाकून लोकांचं बघावं वाकून. ह्या पद्धतीनं हे लोक आपलं झाकण्यासाठी
उद्या काहीतरी यांचं पितळ उघडं पडणार आहे. मला सांगा, सहज आहे, जर नक्कीच पित्त उघडं महामंडळाचं जर महाराष्ट्र शासनामध्ये जर विलीनीकरण झालं तर पूर्ण संस्थेचं ऑडिट होणार आहे आणि त्या ऑडिटमध्ये जो काळाबाजार या लोकांनी केलेला आहे तो उघड पडणार आहे. स्पष्ट यांच्यावर माझा आरोप आहे. नक्की काळाबाजार आमच्या मागणीवर ठाम आहे. काळाबाजार उघड पडेल अशी भीती यांना वाटते. तर मला एक विचारायचं आहे, मला सांगा की आता हे 10 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे आपल्या कर्मचाऱ्यांना आणि आपल्याला वाटतं काय या 10 तारखेपर्यंत हजर व्हावं की नेमक्या काय मागण्या आपण सीएम साहेबांना सांगाल? नाही होऊ शकणार, कारण लोकांनी सदावर्ते साहेबांवर विश्वास आहे त्यांचा आणि आम्ही म्हणजे विलिनीकरूनच घेऊन जाणार आणि नक्कीच विलिनीकरणामध्ये त्याशिवाय आम्ही येणार नाही असं म्हणणं आहे. मला सांगा, मुख्यमंत्री साहेब या सगळ्या गोष्टीकडे जाणून बुजून लक्ष देत नाही असं आपला आरोप वाटतं का? अहो, जाणून बुजून दुर्लक्षच करत आहेत. कारण काय माहिती का, आता माझ्या सहकार्याने सांगितलं यांना कुठंतरी यांच्या स्वतःचे जे काही घोटाळे केलेत, भ्रष्टाचार केलेत, कुठेतरी काळा बाजार केला तो उघड्यावर पडण्याची शक्यता आहे. म्हणून ती भीती वाटत आहे. त्या भीतीपोटी यांनी काय करायला फक्त वेळ काढूपणा करायला लागलेत. आणि आम्हाला सांगा, तुम्हाला तर समितीचा अहवाल काल निगेटिव्ह सादर करायचा होता, परवाच्या 25 तारखेच्या कोर्टामध्ये सादर करायला पाहिजे होता ना तुम्ही. ये आणि शेवटची संधी तुम्ही काय लावली? शेवटची संधी तुम्ही अशा कितीतरी संधी दिली तर माझा कामगार, मला माहिती आहे, विलिनीकरणाच्या मागणीवर पूर्णपणे ठाम आहे. आणि जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा एकही कामगार इथून हटणार नाही. न्यायदेवतेवर व सदावर्ते साहेबांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. उलट शेवटची संधी आम्ही तुम्हाला देतो, अनिल परिवहन मंत्री, आम्ही तुम्हाला शेवटची संधी देतो. ज्या काही निवडणुका होणार आहेत महापालिकेच्या, त्या निवडणुकाच्या पूर्वीच आमचं विलिनीकरण करून टाका, ही तुम्हाला शेवटची संधी देतो. आणि तसा काही प्रकार तुमच्याकडनं जर घडत नसेल तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुमची जागा आम्ही तुम्हाला हमखासपणे दाखवून देऊ. नक्कीच आंदोलनामध्ये आपण आपल्या लहान मुलांसह येत आहे. आपण मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? थोडक्यात सांगा. मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगतो की आतापर्यंत जेवढे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या लेकराबाळांचा विचार करावा आणि लवकरात लवकर एसटीचं विलिनीकरण करावं. नक्कीच शुभम यांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचं विलीनीकरण करावं अशी यांची मागणी आहे. शुभम, तर आपण पाहिलं सोलापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. आपण जाऊयात बीडमध्ये आपले प्रतिनिधी विकास माने आहेत. विकास, बीडमधील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? एसटी विलिनीकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काय साकडं, काय गारहाण आहे? शुभम, 122 दिवस झालेले आहेत बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि कालच परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे की विलिनीकरण शक्य नाही आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे खरं तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. काय नेमक्या व्यथा आहेत आणि काय म्हणायचं आहे एसटी कर्मचाऱ्यांना हे जाणून घेऊयात. काल स्पष्ट सांगितलेलं आहे की विलिनीकरण शक्य नाही आहे. काय, आज आमच्या दुपट्ट्याचा 122वा दिवस आहे. 122 दिवस झाले शासनानं नुसता वेळ काढूपणा केला. आम्हाला शासनाची गॅरंटी होती आणि आम्हाला अपेक्षा होती की हे नक्कीच पॉझिटिव्ह अहवाल देतील. पण काल असं समजलं की शासनाने पूर्ण कर्मचाऱ्याच्या विरोधात हा अहवाल दिलेला आहे. आम्हाला वाटत होतं, परंतु कर्मचाऱ्यांचा या प्रशासनानं विश्वासघात केला. वेळोवेळी वेगवेगळ्या कारणास्तव कायदे कानून त्यांना बदलता आले, पण एस टीच्या कर्मचाऱ्यासाठी एस टीतला एकही एस टी ओपन झाल्यापासून जे कायदे कानून बनवले, ज्या जाचक अटी कर्मचाऱ्यावरती लादल्या, त्या अटी बदलण्यासाठी शासन कुठल्याही प्रकारचा तोडगा काढताना दिसत नाहीये. शासन कुठल्याही प्रकारची चर्चा करीत नाही. आमची शासनाला विनंती राहील की बाबा, एस टी ओपन झाल्यापासून ज्या जाचक अटी ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिकलवरती ज्या जाचक अटी लावल्यात त्या अटी कमी करून किमान आम्हाला नोकरी करताना व्यवस्थित असा दिलासा मिळेल अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. परिवहन मंत्र्यांनी आता पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे. असं असताना तुमची भूमिका कशी राहणार आहे आता यापुढची? आमची भूमिका एकच राहील. जरी त्रिसदस्य समितीने आमचा अहवाल जरी निगेटिव्ह दिला असेल, निगेटिव्ह त्यांनी असं दिलेलं नाही की विलिनीकरण होऊ शकत नाही. त्यात त्यांनी काहीतरी कायद्याच्या तरतुदी दाखवल्यात, या कायद्याच्या तरतुदीमुळे विलिनीकरण होऊ शकत नाही. मग त्रिसदस्य समितीने शासनाला असा निर्देश दिलेला आहे की तुम्ही हे कायदे जर रद्द करत असाल तर विलिनीकरण होऊ शकतं आणि जनतेच्या हितासाठी आणि कर्मचाऱ्याच्या भविष्यासाठी शासन ह्या गोष्टी करू शकते. त्याच्यामुळे आमची एकच इच्छा, शासनाने त्रिसदस्य समितीचा अहवाल बाजूला ठेवून एस टीच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रवासी जनतेच्या हितासाठी हा निर्णय यांनी बदलून विलिनीकरणाचा निर्णय घ्यावा ही आमची अपेक्षा मुख्यमंत्री साहेबांकडे राहील. खरं तर आता तुमचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडनं तुमची काय अपेक्षा आहे? आमची माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की सरकार
राजस्थानच्या जे पेन्शन योजना आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रात लागू करू शकते, ओबीसी आरक्षण मध्य प्रदेशच्या धर्तीवर लागू करू शकते, मग आंध्र प्रदेशच्या धर्तीवर किंवा तेलंगणाच्या धर्तीवर इथं महाराष्ट्रात एसटीचं विलिनीकरण का करू शकत नाही? सरकारने जर ठरवलं तर एक अध्यादेश काढून विलिनीकरण करू शकते, पण सरकारला ही भूमिका घ्यायची नाही असं आम्हाला याच्यातून दिसत आहे. आणि तुमच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे माननीय साहेबांना की त्यांनी त्या कायदा बदलून आमचं विलिनीकरण करून प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, एवढीच विनंती. तुम्हाला वारंवार आव्हान देखील केलं जातं की लवकरात लवकर कामावरती रुजू व्हा, असं असताना दुसरीकडे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. मग हे थांबणं गरजेचं आहे कुठेतरी. नाही, प्रवाशांचे हाल तर फक्त सरकार करत आहे, कारण सरकारने जर याच्यात वेळ काढूपणा केला नसता तर आतापर्यंत एसटी सुरू झाली असती, जनतेला याचा लाभ मिळाला असता. पण सरकार आज 3500 गाड्या किरायनी आणण्याच्या घाट घालत आहे. पण जर 35% जर किरायनी जर आणत असेल तर त्याचा प्रवाशांनाही उद्याच्याला तोटा होणार आहे. आज जनतेने याच्याबद्दल उठाव करायला पाहिजे. यांनी थोडं करून खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करायचा, खाजगीकरण करून यांना संपूर्ण महामंडळ संपवायचे की काय असं आम्हाला दिसत आहे याच्यातून. आता सरकार एकीकडे ठाम आहे, आता तुमची थोडक्यात भूमिका काय राहील ते सांगा. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती करतो की जसंच त्यांनी सांगितलं अहवालामध्ये की 1950च्या कायद्यानुसार तरतूद करता येत नाही, परंतु तेलंगणा आंध्र याच कायद्याच्यात घटनादुरुस्ती करून बदल करून तरतूद करून त्यांनी शासनात विलिनीकरण केलेलं आहे. आणि मुख्यमंत्री महोदयाला एक विनंती की जसं अहवालामध्ये आर्टिकल 12 मुद्दा घेतलेला नाही, 22 घेतलं, 21 घेतलं, 38 घेतलं, 39 घेतलं आणि या दृष्टिकोनातून करता येत नाही सांगितलं. पण आर्टिकल 12 नुसार 17चं जजमेंट आहे की तुम्ही शासनाचे कर्मचारी आहेत आणि जर मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घालून जर विलिनीकरण केलं तर हे 100% होतं. आणि जर असं झालं नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एसटीचे कर्मचारी जे आज 54,000 कर्मचारी कामावर नाहीत ते संपूर्ण अन्नत्याग आंदोलन करतील याची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेऊ, एवढीच विनंती त्यांना. ठाम आहे तुम्ही तुमच्या भूमिकेवर? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही आमच्या न्यायपालिकेवरती पूर्ण विश्वास आहे आमचा. आणि या सर्वात महत्त्वाचं एक सांगावंसं वाटतंय की जे वारंवार आम्हाला गिरणी कामगार होईल असं सांगितलं जात होतं, तर याच्या ज्या अहवालामधून एक प्रचिती आलेली आहे की आज त्यांनी सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये 2026 पर्यंत एसटीमध्ये 35% गाड्या ह्या खाजगीकरणाच्या माध्यमातून घेणार आहेत, त्या किरायाच्या माध्यमातून घेणार. मग खरंच एसटीचं खाजगीकरण करायचं आहे का की किंवा या कोट्यवधी रुपयाच्या जागा आहेत महामंडळाच्या त्याच्यावरती कोणाचा डोळा आहे का हाचा एक संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. शुभम, इकडे जर पाहिलं तर प्रामुख्याने आजही एसटी कर्मचारी जे आहेत ते विलिनीकरणावरती ठाम असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि हा तिढा नेमका आता कसं सोडवणार आहे सरकार हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. शुभम, तर आपण बघितलं सगळीकडचे एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचं विलिनीकरण नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही या भूमिकेवरती एसटी कर्मचारी ठाम असल्याचं आपण पाहतोय. एकरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, मुख्यमंत्र्यांकडे त्या मागण्या काय आहेत हे आम्ही पोहोचवतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आपण जाऊयात पुण्याला. पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आहेत. चंद्रशेखर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काल महत्त्वाचा निर्णय आला की त्रिसदस्यीय समितीने त्यांच्या मागण्या फेटाळलेल्या आहेत. पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांची पुढची भूमिका काय असणार आहे, त्यांच्या संपावरती ते ठाम आहेत का हे देखील दिसतंय. या संदर्भातली अधिकची माहिती पुण्यातून काय आहे? बरोबर आहे शुभम, पुण्यामधून जे एसटी कर्मचारी आहेत ते तब्बल 117 दिवस या ठिकाणी पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये त्यांचा संप करत आहेत. खरं तर परिवहन मंत्र्यांनी त्यांना 10 तारखेच्या आत कामावर हजर राहण्याची सुद्धा त्या ठिकाणी सूचना दिली आहे. आपण इथल्या एसटी कर्मचाऱ्यांची भावना जाणून घेणार आहोत. आपणास 10 तारखेच्या आतमध्ये कामावर हजर राहा असे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. आपण 117 दिवस आंदोलन करताय, याबाबत मुख्यमंत्र्यांशी काय सांगा? मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून हेच सांगणे की बाबा तुम्ही बोलले होते की बाबा माझा आहे मंत्री, तुमची कुठलीही मागणी असेल तर 6व्या मजल्यावर खाली येतील. अहो, आम्ही बाळासाहेबांना मानणारे लोक आहोत. बाळासाहेबांना बी अभि प्रयत्न आहे की बाबा हे राज्य चाललं. आज माझे 104च्या आसपास माझे बांधव आज मृत्युमुखी पडलेले आणि हे मृत्युमुखी पडलेले असताना सुद्धा आज एकही तुमचा मंत्री आमच्या कर्मचाऱ्याच्या दारात गेला नाही. आणि अनिल परब हे काय आम्हाला काय धमकी देतात का? आम्ही काय गुन्हेगार आहात का आम्हाला आलटी मध्ये यायला? ते काय कोर्टाच्या पेक्षा पुढे गेले का? अहो, अजून अहवाल पटलावर नीट यायचं, अजून त्याच्यावर पुढे वाचन व्हायचंय आणि त्याच्यानंतर आम्हाला ठरवणार. आम्हाला कोर्टाच्या पुढे आम्ही जाणार नाही. पण अनिल परब आम्हाला काय ढोस देतात का? आज ते पालक आहे आज आमचे, त्याच्या आधी म्हणतात की तुम्ही 10 तारखेच्या आत कामाला या. म्हणजे तुम्ही इतक्या दिवस का आम्हाला काय वाऱ्यावर सोडलं होतं का? या 104 कुटुंब वाऱ्यावर पडले, याला पूर्णपणे परिवहन मंत्री जबाबदार आहे. आणि तुमच्या अहवालात काय दिलं हो तुम्ही? तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना विचारलं का? तुम्ही ज्या संघटनेला लोकांनी नाकारलं त्या संघटनेचं तुम्ही हितगुज केलं. तुम्ही ग्राउंड लेवलला आले का? डेपोत आले का? तुम्ही कुठल्या कर्मचाऱ्याला विचारलं का तुमचं काय पाहिजे ते? तुम्ही गेले त्या ज्या तुमचे पुढे करत्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या युनियनला नाकारलं त्या युनियनचा तुम्ही सल्ला घेतला. अहो, तुम्ही ग्राउंड लेवलला या ना, कामगारांची बोला की काय सांगाल आपण?
माझं स्पष्ट मत आहे 10 तारखेचा अल्टिमेटम देण्यापेक्षा 11 तारखेला माननीय उच्च न्यायालयाची तारीख आहे. 10 तारखेचा अल्टिमेटम दिले. माननीय मुख्यमंत्री यांना माझी हात जोडून विनंती आहे. आज मला सगळ्यात महत्वाचं लोकशाही न्यूजच्या माध्यमातून सांगायचं, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असते, विलासरावजी देशमुख असते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर आज हे 103 मृत्यू झालेत एसटी कामगारांचे, मराठी माणसाचे, आणि 118 दिवस आज एसटी कामगाराचं कुटुंब उद्ध्वस्त होते, आज उपाशी मरते. याच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंना आज स्वर्गामध्ये सुद्धा त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत ना, त्यांनी आज सर्व ठोक निर्णय घ्यावा. जसं बाळासाहेब ठाकरे निर्णय घेत होते, गोपीनाथ मुंडेजी निर्णय घेत होते, त्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांनी निर्णय घ्यावा आणि उद्याची उद्या महाराष्ट्र सरकारने पूर्ण व्यासपीठावरती मांडून एकतर्फी निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या पूर्ण एसटी कामगारांना 92,000 कामगारांना राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केलं असं ठोक निर्णय घ्यावा. शुभम, आपण पाहिलं की पुण्यातील जे कामगार आहेत ते अत्यंत आक्रमक आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आम्हाला आपण विलिनीकरणामध्ये समाविष्ट करून घ्यावं. शुभम, तर पुण्यातील देखील एसटी कर्मचाऱ्यांची एकच मागणी की मुख्यमंत्र्यांनी रोखठोक काय तो निर्णय घ्यावा. आपण जाऊयात अहमदनगरमध्ये, आपले प्रतिनिधी संतोष आवारे आहेत. संतोष, अहमदनगरमधील एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे काय मागण्या आहे? त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आलेला आहे, मागण्या फेटाळल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यावरती आता एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यांची पुढची भूमिका नेमकी काय? निश्चितच शुभम, आपण पाहायला गेलो तर अहमदनगर जिल्ह्यात देखील 117वा दिवस आज आहे यांचा उपोषणाचा. आपण जे त्रिसदस्यीय समितीने जो यांचा अहवाल जो फेटाळलेला आहे त्याच्यामुळे अहमदनगर मधील एसटी कर्मचारी देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला आज पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही एसटी कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, ज्या समितीने आपला जो अहवाल फेटाळलाय त्याच्या संदर्भात पुढची भूमिका काय राहणार? समितीने आमचा अहवाल जरी फेटाळलेला असला तरी त्या अहवालावरती आमचा विश्वासच नव्हता. कारण ज्या अहवालावरती मुख्यमंत्र्याच्या सही नाही, ज्या अहवालावरती कॅबिनेट मंत्र्याची सही नाही, ज्या अहवालावरती कशाचा काही ताळमेळ नाही, अशाला अहवालच म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही काय म्हणता, आपण नोट तयार केली पण त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेच्या मॅनेजर सहीच नाहीये, रिझर्व्ह गव्हर्नरची सहीच नाही, त्या नोटाला काय किंमत आहे? अशा प्रकारच्या या ठिकाणी अहवालाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अहवालावरती ना कॅबिनेट मंत्र्याची सही आहे, ना त्या ठिकाणी सचिवांच्या सह्या आहेत, ना त्या त्रिस्तरीय समिती सह्या आहेत. मग त्या अहवालाला किंमत राहिलीच काय खऱ्या अर्थानं? या ठिकाणी कामगाराच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम पहिल्यापासून त्यांनी केलेलं आहे आणि तशाच प्रकारची भूमिका या ठिकाणी त्रिस्तरीय समितीने नेमलेली आहे किंवा बजावलेली आहे. तशाच प्रकारची भूमिका या ठिकाणी कॅबिनेट मंत्र्यांनी देखील घेतलेली आहे. ही अतिशय कामगाराच्या दृष्टीने शोकांतिकाची गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, राज्याच्या हिताच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्याच्यासाठी तुम्ही अहवाल नेमला होता, ज्याच्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने विलिनीकरणासाठी अहवाल नेमला होता, तशा पद्धतीने निर्णय घ्यायला हवे होते. पण दुर्दैवानं कामगाराच्या हिताचा निर्णय घ्यायचाच नाही, अशा प्रकारचा एकतर्फी निर्णय या ठिकाणी राज्याच्या या ठिकाणी प्रमुखांनी घेतलेला दिसतोय आणि ही आमच्या दृष्टीने अतिशय दुःखाची गोष्ट आहे. पण निश्चितच दुःखाची गोष्ट आहे. काय सांगताल, 10 तारखेपर्यंत जर कामावर हजर नाही तर कारवाईचा वर्ग उघडला जाईल? कारवाई याच्या पूर्वी पण झालेला आहे. विलिनीकरणाचा विषय तरी सध्या आता निघलेला आहे. विलिनीकरण हा शब्द आहे ना, आम्हा कर्मचाऱ्यांना माहीतच नव्हतं. पण मान्यता प्राप्त जी संघटना आहे यांनी याच्या मागे जे अधिवेशन घेतलेले आतापर्यंत त्यांनी होऊन आम्हाला आश्वासन दिलेले आहेत. मागचे जे इलेक्शन झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं गेलेलं आहे, ते पूर्ण झालेलं नाही. राहिली गोष्ट मुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब हे एक आदर्श पिता आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला आदित्य ठाकरे साहेबांना आज परिवहन मंत्री म्हणून घडवलेले या राज्यात, हे आमच्यासाठी ना खूप आदर्शाची बाब आहे आज रोजी. पण दुसऱ्या दिशेला मुख्यमंत्री साहेब हे आमचे मायबापच आहेत ना, त्यांनी आमची ना जी जबाबदारी आहे याच्याकडे काय दुर्लक्ष करू राहिले, ही खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे आजच्या घटनेला. चिंतेची गोष्ट आहे. काय सांगताल, यापुढची तुमची भूमिका काय राहणार? आम्ही जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहेत आणि आम्हाला सरकारला विनंती एवढीच करायची आहे की कर्मचारी जर 100च्या वर बळी होऊन सुद्धा जर तुम्ही विचार करीत नसाल तर तुम्ही आकडा जाहीर करा बा, एवढे जर बळी झाले तर तुम्हाला विलिनीकरण देऊ, अशी एवढीच विनंती सरकारला की लवकरात लवकर 11 तारखेला का व्हायना समितीचा अहवाल कसा का असाना पण कोर्टात कमीत कमी कामगाराच्या बाजूने तुमच्या सरकारी वकिलांनी त्यांची भूमिका ठाम विलिनीकरणासंदर्भात ठाम मांडावी, एवढीच विनंती करतो मी सरकारला. निश्चितच आपण पाहायला गेलो शुभम तर अहमदनगर देखील कर्मचारी देखील भूमिका ही ठाम राहिलेली आहे. ठीक आहे, तर एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं ही मागणी त्रिसदस्यीय समितीनं फेटाळून लावली आहे. तरी देखील राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवरती आता ठाम आहेत. सरकारनं जास्त अंत न बघता लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा आणखी रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देखील आता एसटी कर्मचारी देत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा विषय निकाली काढत खचलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आधार द्यावा हीच अपेक्षा